प्रश्न क्रमांक 95. एका भरीव अर्धगोलाच्या संपूर्ण पृष्ठभाग रंगविण्यासाठी 400 रुपये चौरस मीटर प्रमाणे 41.58 रुपये खर्च आला तर अर्धगोलाची त्रिज्या किती हे आपल्याला काढायचं आहे. आपल्याला प्रथम तर हे माहिती असायला पाहिजे की 400 रुपये चौरस मीटर प्रमाणे जर आपण 41.58 रुपये लागतायत तर त्या अर्धगोलाचे क्षेत्रफळ जे आहे पृष्ठफळ अर्धगोलाचे पृष्ठफळ बरोबर हे संपूर्ण अर्धगोल जो आहे अर्धगोल या प्रकारचा असतो. अर्धगोल याच्यामध्ये याचं जे पृष्ठफळ आहे त्या पृष्ठफळाला रंगवण्यासाठी जो खर्च येतो त्यानुसार आपल्याला पृष्ठफळ काढायचं असेल तर 41.58 आणि भागिले 400 याप्रमाणे तुम्हाला जे आहे ते अर्धगोलाचे पृष्ठफळ मिळणार. 4 ने भाग द्यायचा असेल तर आपण समजायला असं करूयात 0.4158 2 डेसिमल सरकवले भागिले 4 केला 4 ने भाग दिला 4 0 0 4 1 4 उरला 1 भाग जात नाही म्हणून 0 झाले 15 4 3 12 उरले 3 झाले 38 3 9 36 उरले 2 4 5 20. या प्रकारे अर्धगोलाचं पृष्ठफळ मिळालं आणि हे पृष्ठफळ जे आहे ते चौरस मीटरमध्ये मिळालं. आपल्याला चौरस सेंटीमीटरमध्ये पाहिजे म्हणून आपण याला काय करणार 0.10395 याला 10,000 ने आपल्याला गुणावं लागेल तेव्हा ते चौरस सेंटीमीटर होईल. सेंटीमीटरमध्ये होण्याकडे मग आपण इथे काय करणार 1039.5 एवढं ते आहे ते चौरस सेमी हे त्या अर्धगोलाचे पृष्ठफळ आहे. आणि याचं सूत्र आहे अर्धगोलाच्या पृष्ठफळाचं सूत्र आहे 3 पाय r वर्ग म्हणजे 1039.5 हे आपल्याला डायरेक्ट मिळतंय. यात r वर्ग बाजूला ठेवा आपल्याला रेडियस काढायची आहे. हे दोघींना तिकडे पाठवा. हा पाय म्हणजेच 22 सप्तमांश असतो म्हणजे 1039.5 भागिले 3 गुणिले पाय होईल. पायची किंमत जर आपण ठेवून दिली 1039.5 तर ती किंमत 22 सप्तमांश असते. म्हणजेच या ठिकाणी 1039.5 गुणिले 7 भागिले 3 गुणिले 22 3चा पण भाग जातोय बघा मित्रांनो 3चा भागीला जातोय कारण सगळ्यांची बेरीज जी आहे ती 3चा भाग जाणारी संख्या येते आणि 3चा भाग देऊन देऊया 3 त्रिक 9 त्यानंतर 1 उरला 3 चौक 12 त्यानंतर इथे 1 उरला 19 3 सक 18 आणि पॉईंट या ठिकाणी 1 5 झाले म्हणजे 15 3 5 15 भागिले 3चा भाग दिला गेलाय इथे फक्त 22 राहील आणि हा गुणिले 7 जाईल. आता डायरेक्ट 22चा पाढा जरी आपल्याला येत नसेल त्याला 11 दुनी 22 करून टाकायचा म्हणजे जेणेकरून आणखी कॅल्क्युलेशन जे आहे ते इझी तरीकेने करता येते. म्हणून आपण इथे 11 गुणिले 2 जर केला तर 11चा भाग याला दिला आपण तर 11 1 11 11 33 1 उरला 11 1 11 उरले 5 झाले 55 11 5 55 गुणिले 7 आणि भागिले 2 या ठिकाणी येईल. परत 2चा भाग देऊयात किंवा डायरेक्ट 7 याला गुणलं तरी हरकत नाही. जर 2चा भाग याला दिला तर काय होईल बघा बे 1 बे उरला 1 बे 5 10 उरले 15 पॉईंट काय तिथे पॉईंट दिल्यानंतर 15 झाले बे 7 14 आणि परत उरला 1 बे 5 10 गुणिले 7 पुढे 7 5 35 7च्याला 3 7 जाते 49 आणि 3 49 आणि 3 52 आजच्याला 5 नंतर 7 5 35 35 आणि 5 40 7च्याला 4 7 1 7 4 11 म्हणजेच हे 110.25 हा r वर्ग निघाला. r निघेल त्याच्यामुळे याचं वर्गमूळ जर आपण काढलं एक स्थानी तरी स्थानी मिळून 25 आहे म्हणजे याचा अर्थ आणि ते 110 आहे म्हणजे 10 11 110 होतात. त्यानुसार ते तुम्हाला डायरेक्टली याचं वर्गमूळ जे आहे 10.5 मिळेल आणि 10.5 म्हणजेच हे आपण सगळं सेंटीमीटर मध्ये काढलेलं आहे म्हणून 10.5 सेंटीमीटर हा आपला पर्याय क्रमांक 2 जो आहे तो